एका राजानं स्वतःहून एका पत्रकाराला सांगितलं असेल की माझ्यावर सडकून टीका कर. ऐकून धक्का बसला ना. पण हे घडलंय आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात. कोल्हापूरचे लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि ठाकरे घराण्याचे मूळ पुरुष प्रबोधनकार ठाकरे. ही गोष्ट मैत्रीची नाही, ही गोष्ट आहे दोन वाघांच्या संघर्षातून जन्मलेल्या क्रांतीची. 1907 चा काळ. तंजावरच्या न्यायालयात एक लढाई सुरू होती. मराठे क्षत्रिय आहेत की शूद्र. सनातन्यांनी महाराजांच्या अस्मितेलाच हात घातला होता. तेव्हा शाहू महाराजांना असा माणूस हवा होता जो पुराव्यांनी सनातन्यांची बोलती बंद करेल. त्यांनी कोल्हापुरात पाचारण केलं प्रबोधनकारांना. ठाकरेंनी मोडी कागदपत्रांचा असा काही धुराळा उडवला की सनातनी गार झाले. महाराजांना त्यांचा बिनीचा शिलेदार मिळाला होता, ज्याला ते प्रेमानं कोंदण म्हणायचे. पण खरी स्टोरी इथं सुरू होते. कोल्हापुरात काही मराठा तरुणांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून महाराजांच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रबोधनकार गप्प बसले नाहीत. आपल्याच मित्राच्या म्हणजेच राजाच्या विरोधात त्यांनी लेख लिहिला. अंबाबाईचा नायटा. शूद्रातिशूद्रांचा राजा असा विवेक हरवून कसा बसला, अशा शब्दात त्यांनी महाराजांना जाहीरपणे ठोकून काढलं. कोणताही दुसरा राजा असता तर त्यानं जेलमध्ये टाकलं असतं. पण शाहू महाराज हसले आणि म्हणाले, तुझ्यासारखाच खरा मित्र मला हवा होता. महाराजांनी एकदा प्रबोधनकारांच्या गरिबीकडे बघून त्यांना 5,000 रुपये मेहरबानी म्हणून देऊ केले. पण प्रबोधनकार ठाकरे म्हणजे निव्वळ स्वाभिमान. त्यांनी ती रक्कम 4 कडक शब्दांसह तिथल्या तिथे परत केली. त्यांची लेखणी कोणत्याही मेहरबानीची गुलाम नव्हती. हीच ती ठाकरी शैली जिच्यावर महाराज फिदा होते. ही होती अशा एका राजाची गोष्ट ज्यानं टीका करणाऱ्याला जवळ केलं, आणि एका पत्रकाराची गोष्ट ज्यानं राजाच्या पैशापेक्षा सत्याला किंमत दिली. जर तुम्हाला ही आगरी वेगळी मैत्री आवडली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. आणि अशाच माहीत नसलेल्या इतिहासासाठी बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.